हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे की त्यांच्या चिन्हाच्या भोवती टिकमार्क केलेली आहे आणि ते चिन्ह छोटं दिसतंय। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार अर्चना भिसे यांचे बंधू आहेत। नेमकं काय प्रकरण आहे, काय तुम्ही तक्रार केली? नाही, आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या मशीन आहेत, त्या मशीनवर चिन्हाच्या आमच्या चिन्ह जे मशाल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, तर त्या चिन्ह एकतर लहान आहे मशीनवर आणि दुसरं त्याच्या पार्श्वभूमी त्या चिन्हाची, आमच्या मशाल चिन्हाची त्याच्या मागं डाग अशी दिसायले। त्याच्यामुळं वयस्कर माणसांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आणि आम्ही स्वतः जाऊन पाहिल्याच्या नंतर ती जी मशाल एक तर छोटी आहे आणि त्याच्या मागं डागा असल्यामुळं ते चिन्ह स्पष्ट दिसत नाही। तर जेणेकरून ते लहान म्हणजे कमी वयाचे लोक आहेत आणि जास्त वयाचे लोक आहेत, वृद्ध आहेत, त्यांना ते चिन्ह बरोबर दिसत नाही। काय तक्रार केलेली आहे या संदर्भात तुम्ही आणि कोणाकडे? आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी घुटुकडे साहेब यांच्याकडे आम्ही आता तक्रार केलेली आहे की एकतर आमचं हे चिन्ह छोटं असल्यामुळं ते वृद्ध लोकांना दिसत नाही आणि त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण डाग असे असल्यामुळं ते चिन्ह स्पष्ट दिसत नाहीये। तुम्हाला यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी जेव्हा केव्हा ईव्हीएम मशीन चेक केल्या जात होत्या, चिन्ह तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा ते दाखवलं असेल सगळं, तेव्हा का लक्षात आलं नाही का? नाही, त्यांनी आम्हाला कुठं कल्पना दिली नाही त्याची। जर आम्हाला त्यांनी कल्पना दिली असती की बाबा मशीनवर तुमचं चिन्ह चेक करा तुम्ही, तर तशी त्यांनी कुठं कल्पना दिली नाही आम्हाला, कोणाला तिथं बोलवलं सुद्धा नाही त्यांनी। आता आक्षेप घेतलेला आहे, काय मागणी काय तुमची? नाही, आमची मागणी आहे काय की आता ही तर निवडणूक चालू आहे, आता काय करू शकणार आहे आपण? जर त्यांना तक्रार दिलेली आहे, आता पुढं बघू काय होते काय नाही। काय भूमिका काय असणार आहे? नाही, भूमिका आमची ही आहे की याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार असल्याची दाट शक्यता आहे। कारण असं कसं काय होऊ शकतं की तुम्ही जे आम्हाला मशीन अगोदर दाखवल्या की त्याच्यामध्ये ते चिन्हावर काही डाग वगैरे नव्हता, पण आता जे आमच्या प्रभागामध्ये उमेदवार उभे आहेत त्यांनी आम्हाला फोनद्वारे हे कळवलं की बाबा आपल्या ज्या निशाण्या आहेत, आपली जी निवडणूक निशाणी आहे, चिन्ह आहे मशाल, ही एकतर आकाराने लहान आहे इतर चिन्हांपेक्षा, ती विजिबल दिसते, एकदम क्लिअर कट दिसून येत आहे तो की एक आमची निशाणी लहान आहे। दुसरा हा की जी निवडणूक निशाणी आमची मशाल आहे तिची जी पार्श्वभूमी आहे ती डागाळलेली आहे आणि त्याच्यामुळं काय की ते दिसून येत नाहीये स्पष्टपणे, ठळकपणे। तर आम्ही लेखी पत्राद्वारे उमेदवारांनी आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि आमच्या याच्यावर गंभीर असा आक्षेप आहे आणि नक्कीच याच्यामध्ये काहीतरी धांदली असल्याचा, गैरप्रकार होत असल्याचा शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी काय बोलणं झालं तुमचं? नाही, आम्ही आता वरिष्ठांना हा विषय कळवणार आहोत आम्ही की असा प्रकार झालेला आहे आणि असं जर असेल तर ही खूप गंभीर बाब आहे लोकशाहीला। खरं तर नेमकं आता आपण इतके दिवस ईव्हीएम मशीन संदर्भात आपण शंका घेत होतो, पूर्ण देशभर हा विषय चालू आहे आणि आता ईव्हीएम मशीन व्यतिरिक्त चिन्हावर असा प्रकार जर असेल तर मग निवडणुका घ्यायच्याच कशाला? मग निवडणूक आयोगाने निवडणुका तशाच घेऊन टाकायच्या। एकतर आज मतदानाच्या एक दिवस अगोदर तुम्ही कितीतरी नगरपालिकेच्या निवडणुकाच रद्द केल्या, म्हणजे सुलतानी फरमान काढला। निवडणूक आयोग हे मोगलांच्या दरबारातून चालल्यासारखं चालतंय, यांना कोण चालवतंय? आणि हा असला काय प्रकार आहे हा की आज ज्या निवडणुका, ज्या नगरपालिकांसाठी मतदान होणार होतं, तुम्ही एक सुलतानी फरमान काढता आदल्या रात्री आणि कळवता लोकांना की उद्या निवडणूक होणार नाही। म्हणजे हा प्रकार काय नेमका? म्हणजे तुम्ही इतके दिवस काय झोपा काढत होते का? हे गंभीर बाब आहे आणि निवडणूक आयोगाच्या या एकत्रित कारभारावरच प्रश्नचिन्ह आहे। एक सुजाण नागरिक आणि एक मतदार म्हणून आम्ही पक्षाचे कार्यकर्ते तर आहोतच आहोत, पण या देशाचे नागरिक आहोत, मतदार आहोत, याच्यावर आमचा गंभीर असा आक्षेप आहे। ठीक आहे, किती मशीनवर असं दाखवते? सगळ्यात दाखवते की काही तुरळक मशीन? आम्ही हिंगोली शहरामध्ये जवळपास आतापर्यंत 41 बूथवर फिरलो, तर 41 बूथवर पूर्ण प्रत्येक मशीनवर ज्या ठिकाणी मशाल हे चिन्ह आहे त्या ठिकाणी एकतर मशाल चिन्ह आकाराने इतरापेक्षा छोटं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जे मशाल आहे त्या मशालच्या आजूबाजूचं जे पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये डाग असे डॉट दिसतात। त्यामुळे वयस्कर लोकांना ते चिन्ह दिसत नाही आणि बऱ्याच मतदारांनी, वयस्कर जे महिला आणि वृद्ध होते, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आपलं चिन्ह बरोबर दिसत नाहीये आणि आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होते। ठीक आहे, तुम्हाला असं म्हणायचं का की मतदान करताना आम्हाला फटका बसू शकतो? नाही, याचा परिणाम 100% निश्चितच आमच्या मतदान प्रक्रियेवर होणार आहे किंवा आम्हाला जे पडणारं मतदान आहे याच्यावर 100% परिणाम होणार आहे
आणि त्याच्यामुळं हे जर मतदान कमी झालं तर आम्हाला याच्यामध्ये ह्या निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं याच्यामध्ये आमच्या जे निर्णय आहे त्या निर्णयामध्ये फरक पडू शकतो. तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे की आमचं चिन्ह छोटं दिसतंय ईव्हीएम मशीनवरती आणि त्याला डाग सुद्धा दिसत आहेत. त्याची त्यांनी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आता याच्यावरती यांचं समुपदेशन केलं जाते का आणि त्या तक्रारीचं निराकरण केलं जातं का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.